हा आहे आदितीचा हळदीचा लुक. मस्तपैकी तिने लेहेंगा वेअर केला आणि एकदम छान दिसते आमची नवरी. सिया हाय कर बा. बाय बाय. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी छान अशी रेडी झाली, साडी वगैरे वेअर केली आहे आणि मी चालली आहे माझ्या फ्रेंडच्या हळदीला. सो हळदीचं फंक्शन आहे, सो चलो आपण जाऊयात. तर आम्ही आलो आहे आता आमच्या फ्रेंडच्या हळदीला. तर इकडे छान असा बोर्ड लावला आहे आणि आम्ही लॉन्समध्ये आलो आहे. आणि इकडे बघा मी आणि माझी मोनी, म्हणजे ही पण माझी एकदम जवळची फ्रेंड आहे आणि आम्ही खूप दिवसानंतर भेटलो का ग मोनी? हो, खूपच दिवसानंतर भेटलोय, बरं वाटलं भेटलं. आणि ही तिची मुलगी आहे सिया. सिया हाय कर बा. बाय बाय. तर आता आम्ही लॉन्समध्ये आलोय आणि बघतो आता नवरी वगैरे कुठे. तर हे बघा आम्ही आता लॉन्समध्ये आलोय आणि इकडे हळदीचा सेटअप केलेला आहे. तर इकडे हळद वगैरे होईल आता आणि बाकी लोक वगैरे बसलेले आहेत. काही पाहुणे येत आहे आणि सिया बघा तिला फोन बघायचा आहे. काय करायचं आहे? नुसतं फोन मध्ये लक्ष. कोणाला फोन करते? फोन कोणाला करते तू? कोणाला फोन करते? कोणाला ग? तर इकडे तुम्ही बघू शकताय नवरी नवरदेवाचे मस्त असे फोटो चालू होते. हा त्यांचा एंगेजमेंटचा लुक आहे आणि मस्त असे फोटो सेशन चालू होतं त्यांचं इकडे. तर इकडे अजून एक आमची फ्रेंड भेटली, वैष्णवी, आणि तिचा मुलगा मल्हार. काय रे किती भारी तो गोलू मोलू आहे डायरेक्ट. मल्हार चल चला चल लगेच यायचंय, चल लगेच. तर हळदीच्या फंक्शनसाठी थोडासा वेळ होणार होता, त्याच्यामुळे मग मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघीही म्हटलं चल आधी आपण जेवण वगैरे करून घेऊ. तर ही आहे सायली, पण तिचं निकनेम मोनी आहे, तर मला तिला मोनीच म्हणायला आवडतं, त्याच्यामुळे मी तिला मोनीच म्हणते. आणि तिची मुलगी पण सिया. तर आम्ही छान असं जेवण वगैरे केलं. तर ती हाय करत होती इकडे व्हिडिओमध्ये बघून. हा आहे आदितीचा हळदीचा लुक. मस्तपैकी तिने लेहेंगा वेअर केला आणि एकदम छान दिसते आमची नवरी, बघू शकता. चला आता. तर इकडे छान असा हळदीचा सेटअप केलेला होता, डेकोरेशनही सुंदर केलेलं होतं. ही इकडे आदितीची मम्मी आहे, त्यांचा पण लुक छान आहे, मस्त साडी वेअर केली त्यांनी पण. आणि ही आदितीची बहीण आहे. सगळ्यांचे लुक मस्त. आणि मोनीने बसून घेतले. का बरं बसली? दमली मी माझ्या पोरीमुळे. का बरं दमली? माझ्या पोरीमुळे दमली. कुठे गेली? अप्पा इथं उभी राहिली ती. सिया सिया बघती काय वाजते काय नाही. हा ती नाचून दाखवते. नाच बा. कसं नाचायचं? सिया. तर इकडे सियाला आम्ही डान्स कर म्हणत होतो, पण ती कॅमेरा ऑन केला की तेव्हा डान्स करत नव्हती नाही, जेव्हा फोन खाली गेला की मग लगेच डान्स करायची. तर सायली पण तिला सांगत होती की डान्स वगैरे कर, तर तिने काही केलं नाही, पण आम्ही तिच्यासोबत थोडासा डान्स केला, थोडी मजा घेतली. छोटे मुलं असल्यावर कसं आपली करमणूक होऊन जाते आणि छोट्या मुलांनाही म्हणजे त्रास नाही देत ते. त्यांच्यासोबत आपण खेळलो किंवा बोलत राहिलो तर तेही त्रास नाही देत जास्त. तर मग तेच चालू होतं आणि मी पण सियासोबत थोडासा असा डान्स केला. तर बघू शकताय तुम्ही इकडे. आणि बाजूला सॉन्ग चालू होतं, त्याचं कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे मग मला सॉन्ग म्यूट करावं लागतंय. आणि तोपर्यंत इकडे नवरीचे फोटो वगैरे चालू होते. नवरीचे फॅमिली लोक नवरीसोबत सगळे फोटो वगैरे काढून घेत होते. आम्हीही फोटो काढले तिच्यासोबत. खूप छान दिसत होती आदिती. आणि मग त्यानंतर इकडे नवरदेवाला हळद म्हणजे आधी आंघोळ घालायची तयारी वगैरे चालू होती. तर नवरदेवाच्या बहिणीने नवरदेवाला फिरवलं वगैरे. तर हळदीचा प्रोग्राम चालू झालेला होता. तुम्ही यामागेही व्हिडिओमध्ये बरेच हळदीचे प्रोग्राम बघितले माझ्या व्हिडिओमध्ये, पण ही जरा वेगळी पद्धत होती. म्हणजे आता प्रत्येकामध्ये वेगवेगळी पद्धत असते, वेगवेगळी त्यांची परंपरा असते किंवा रूढी वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर यांच्यामध्ये पूर्ण पाण्याने आंघोळ नाही घालत, तर फक्त ते 5 तांबे वगैरे होते त्यांनीच आंघोळ घातलेली. आणि एक टोपलं वगैरे असतं त्याच्याने आंघोळ घालतात, तेही अंगावर पडू द्यायचं नसतं वाटतं ते पाणी. मलाही इतकं काही जास्त माहीत नाही, पण मी जे बघितलं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे बघू शकताय तुम्ही.
त्यानंतर मग लगेच सगळ्यांनी नवरदेवाला हळद वगैरे लावून घेतली. तर नवरदेवाकडचे सगळे पूर्ण फॅमिलीमधले मेंबर्स होते, त्यांनी हळद वगैरे लावली. सगळ्यांचे फोटो सेशनही चालू होतं आणि त्याच्यानंतर मग नवरदेवाच्या बहिणींनी खूप छान असा डान्स केला आहे, तोही तुम्ही पुढे बघा. आणि आता तुम्ही इकडे बघू शकताय की नवरदेवाच्या बहिणी होत्या ना, त्या छान अशा डान्स करत होत्या, म्हणजे हळद नाचवत होत्या. त्यांनी खूप छान डान्स वगैरे केला आणि त्यांचे लेहंगेही खूपच सुंदर होते. आणि त्यानंतर मग नवरीच्या अंघोळीची वगैरे तयारी चालू झाली होती. एका बाजू वेळही खूप झालेला होता, त्याच्यामुळे मग एका बाजूला नवरदेवाचं फोटो सेशन पण चालू होतं फॅमिलीसोबत आणि इकडे नवरीच्या अंघोळीची सुद्धा तयारी करत होते. तर इकडे बघू शकताय तुम्ही ते तांबे वगैरे सुतवत होते आणि सेम जशी नवरदेवाची अंघोळ झाली सेम तशीच नवरीची सुद्धा होती. नंतर मग इकडे आदिती आली, तर तिच्या अंघोळीची वगैरे तयारी झालेली होती. तर इकडे तिला तिची बहीण वगैरे फिरवत होते. तर ही आहे आदितीची सख्खी बहीण आणि आदितीला एक भाऊसुद्धा आहे आणि मम्मी पप्पा. तर अशी आदितीची फॅमिली आहे आणि खूप छान असं हळदीचं फंक्शन झालं त्यांचं. एक वेगळी म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळी पद्धत असते ना की कसं करायचं काय वगैरे, तर मला आवडलं त्यांचं पण. तर खूप छान होतं कारण की वेळ वाचतो त्याच्यामुळे आणि बाकीचे नवरदेवाला फोटो सेशन वगैरे करायला खूप सारा वेळ भेटतो. तर खूप छान असं हळदीचं फंक्शन झालं आदितीचं आणि आदिती फुल एक्सायटेड होते. तिने डान्सही केलेला आहे, पुढे बघाच तुम्ही व्हिडिओमधून. तर तुम्हाला मी माझी आणि आदितीची फ्रेंडशिपबद्दल थोडंसं सांगते. तर आदितीची आणि माझी ओळख ही 11th-12thमध्ये झालेली होती. आम्ही कॉलेजला गेलो तेव्हा. खरं तर आधी ओळख माझी सायलीसोबत झालेली होती आणि सायली थ्रू मग आदितीसोबत ओळख झालेली. तर खूप छान अशी आमची मैत्री आणि 11thपासून आम्ही सोबत, म्हणजे ॲक्च्युली आम्ही क्लास वगैरे जॉईन केलेला होता, तर तिकडे आमची ओळख झालेली. 11th-12th त्यांचं कॉलेज वेगळं होतं आणि मी वेगळ्या कॉलेजला होती. पण आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनसाठी गेलो मग तेव्हा आमचं कॉलेज एकच होतं. तर आमचं अजून खूप जास्त पॅचअप झालं आणि खूप छान, म्हणजे तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही सोबत आहे आणि यापुढेही आम्ही सोबतच राहू. तर खूप छान अशी आमची मैत्री आहे. आणि चलो आता पुढे बघा तुम्ही. आदितीला आंघोळ वगैरे झाली होती तिची, तर हळद वगैरे लावायची होती आणि त्यांनी डान्स पण केला खूप छान असा. बघितलंच तुम्ही किती एक्सायटेड होती आदिती आणि तिला आनंदही खूप होता. तर त्यानंतर मग इकडे तिला हळद लावायला सुरुवात झाली होती. तर तिच्या सगळ्या रिलेटिव्सनी वगैरे तिला हळद वगैरे लावली आणि तोपर्यंत नवरदेवाकडचे लोक मस्त DJ वगैरे चालू होते, तर तिकडे नाचायला गेलेले होते आणि बघू शकताय तुम्ही इकडे. तर मग त्यानंतर आदितीचे मम्मी पप्पा भाऊ बहीणसुद्धा तिला हळद लावायला आले आणि मुलगीला हळद लागते तर मग भाऊक तर होणारच ना. सो तुम्ही पुढे बघा.
आणि त्यानंतर मग इकडे आदितीचं भाऊ आणि बहिणींसोबत छान असं फोटो सेशन चालू होतं. व्हिडिओ वगैरे पण काढत होते आणि खूप मस्त फोटो सेशन काढले. बाकीच्या फॅमिली मेंबरसोबतही खूप मस्त फोटो काढले आणि वेळ तर खूपच झाला होता. आम्हीही त्याच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले, तिथे हळद लावली आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो कारण की वेळ खूपच झालेला होता. आणि तर अशा प्रकारे झाला आदितीच्या हळदीचा प्रोग्राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.